नाही, नाही. मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो, की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं. कुठचंही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला, तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं. मला वाटतं हे महत्त्वाचं होतं. ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं-थोडं शिकत असतो, ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं. काही-काही लोकं प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात. मला वाटतं हा बालिशपणा आहे. काल भारत देश हा जिंकलेला आहे, इंडिया जिंकलेला आहे. आपण सगळे 100 कोटी लोकं हे जिंकलेलं आहे. आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना. कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत, आम्ही मोठे झालो त्यांना बघत, म्हणजे ती सगळी टीम बघत. खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला, वर्ल्ड कप उचलला. एक आनंदाचा क्षण होता. परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचं आहे. सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला. हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाउन्स केली T20 मधून, पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे. आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झालाय. सगळ्यांचं अभिनंदन करतो. नाही, आज जागतिक खोके दिन आहे. बघा, मी हे नेहमी सांगितलेलं आहे, ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही. पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये. इतरांवर राग असं जास्ती लक्ष देऊ नका, महत्व देऊ नका. त्यांना मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमही आहे आणि थोडं वाईटही वाटतं. अरे, माझ्या मतदारसंघात फिरतच असतं, त्याच्यात वेगळं काहीच नाहीये. नाही, आम्ही अर्थात अरविंद सावंत साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात म्हणजे वरळी असेल इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदारांचे आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात आता करत होतो. ते 3 मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री 2 हाफ TCM मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे, निर्लज्जपणाने साजरा होत आहे. जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील. जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्षचोर आहेत, बापचोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे असे लोक आहेत. त्यांना काय बोलायचं? बघा, ज्यांना मी सतत सांगतो, की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे, मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांना मी उत्तर देत नाही. कारण अशा लोकांवर बोलणं मला वाटतं चुकीचं आहे.